नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा आश्रमात जाऊन तपास करण्याचे ठरवतात. मैपत आणि प्रियाचा काही ना काहीतरी संबंध असणार, त्या दोघांना एकत्र बोलताना कोणीतरी पाहिलं असणार असं अर्जुनला वाटत असतं. म्हणून तो सायलीला आश्रमाकडे परत घेऊन जात असतो. पण ते दोघे जात असताना कल्पना त्यांना अडवते आणि म्हणते की सायलीला असं मोकाट फिरू देणार नाही. तिला या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. आजपासून तिला घरात सगळ्यांचा स्वयंपाक करणे, घरातील इतर कामं करणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कल्पना सायलीला कामाला लावते हे पाहून प्रिया मनातल्या मनात हसते. पण या सर्व गोष्टीमुळे सायली खूप खुश होते, कारण घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, कुटुंबातल्या सर्वांसाठी स्वयंपाक बनवणं, घरातील कामं करणं या गोष्टी तिला मनापासून आवडत असतात. पण घरातल्या सर्वांनी मनाई केल्यापासून ती मन मारून फक्त स्वतःचं आणि अर्जुनचं काम करत असते. आता स्वतःहून कल्पनाने परवानगी दिल्यामुळे ती इतकी खुश होते की तिला मिठीच मारते. अर्जुन सायली खुश झाल्यामुळे स्वतःही खुश होतो. हे सर्व प्रियामुळे झालं आहे, त्यामुळे सायली तिचे आभार मानते. प्रियाने नक्कीच कान भरले असणार आणि म्हणूनच कल्पनाने स्वतःहून सायलीला ही सर्व कामं करायला सांगितली असणार हे अर्जुन सायलीला माहीत असतं. पण प्रियाच्या या कान भरण्यामुळे सायलीच्या मनासारखं झालेलं असतं. दुसरीकडे अश्विन आणि प्रियाचं लग्न झालं ही गोष्ट रविराजला कळते, त्यामुळे त्याचा तिळपापड होतो. तो रागाच्या भरात सुभेदारांच्या घरी जायला निघतो. प्रतिमा सायलीला फोन करून कल्पना देते की रविराजला प्रिया व अश्विनच्या लग्नाबद्दल समजलं आहे आणि तो तिथेच यायला निघाला आहे. रविराज काका जर इथे आले तर ते चिडले असतील आणि त्याचा त्रास पूर्ण आजीला होईल हे सायलीला माहीत असल्यामुळे ती काहीतरी कारणं काढून पूर्ण आजीला घराबाहेर जायला सांगत असते. पण त्याआधीच रविराज ओरडतच घरात एंट्री करतो. रविराज भयंकर संतापलेला असतो. तो पूर्ण आजीवर नको नको ते आरोप करत असतो. मी लग्नाला परवानगी देणार नाही हे माहीत असून सुद्धा तुम्ही जबरदस्ती माझ्या नकळत प्रियाचं लग्न लावून दिलं, ही फार चुकीची गोष्ट आहे. रागाच्या भरात तो अश्विनचीही कॉलर पकडतो. प्रिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो कोणाचंच ऐकून घेत नाही. सायली त्याला म्हणते की तुमच्या मुलीचं लग्न कसंही झालं असलं तरी ती एका चांगल्या घरात आली आहे, त्यामुळे ती इथे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच राहील. सायली प्रेमाने समजावत असते. रविराज रागात सुभेदारांना धमकी देतो की आता तुम्ही तुमच्या मनासारखं केलं, पण या लग्नाचे वाईट परिणाम होतील, ते भोगायला तयार राहा. तसेच तो खोट्या तन्वीशी सुद्धा असलेले सर्व संबंध तोडतो. सायली अगदी बाहेरपर्यंत त्याला समजावायला जाते, पण तो ऐकूनही घेत नाही. दुसरीकडे अर्जुन चैतन्यला त्याच्या मनातला संशय बोलून दाखवतो. प्रिया आणि मैपत आधीपासूनच एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, त्यासाठी आपल्याला तिथल्या आजूबाजूचे सर्व CCTV फुटेज तपासायचे आहेत. आजूबाजूच्या माणसांची सुद्धा चौकशी करायची आहे.